एक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो ना, माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचीही बंधन नाही. कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. परंतु मित्रांनो, अनेक अडचणीवर, संकटावर मात करण्यासाठी शास्त्रांमध्ये आपल्याला विविध उपाय सांगितले गेलेले आहेत. परंतु हे उपाय काही जणांना माहीत असतात तर काही जणांना माहिती नसतात. तुम्हीही कितीतरी युवकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो, वेळ पुढे कोणाचे काही चालत नाही. काय परिस्थिती होते त्यांची आणि आज कशी वेळ आली त्यांच्यावर. अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन, बालपण, तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच आहेत. जी व्यक्ती बालपण खूप कष्टात गेले त्यांचे बालपण मजेत जाते, तर त्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल. ज्या वस्तूकडे बघितले ते वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतार काळही चांगलाच जातो. याला काही अपवादही असतात, पण ते क्वचितच. आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो, त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख पचवावे लागते. प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत असते, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात. जर तुम्ही लक्ष दिले तर या इशारे समजून घेऊया. तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणून घेऊया. या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे. तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत, परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात. जर आपल्याला मुंगूस दिसेल, मग ते अंधार, शेतात, रस्त्यात कुठेही आपल्याला मंगळ दिसेल, तर याचा अर्थ असा होतो की आता चांगली वेळ सुरू होणार आहे. घरात बरकत येते असे समजा. भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे. आता तुम्हाला 7 दिवसात धनप्राप्ती होईल. या गोष्टीचा इशारा आहे की सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मुंगूस दिसेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. तुझ्या कामासाठी किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही बाहेर पडला आहात, तुमचे ते कार्य नक्कीच पूर्ण होईल. आपल्याला सफलता मिळेल. तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचे चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण तुमच्यासाठी स्वतः भगवंत इशारे देत आहेत की तुमच्या आता जीवनात चांगलेच होईल. ज्यांच्या मागे स्वतः भगवंत आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो. ज्या घराच्या अंगणात, दारात, अवतीभोवती मुंगूस आहेत त्यांच्या घरी श्री विष्णूंचा वास असतो. श्री विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होत असतात. तसेच मुंगूस असल्यामुळे घरात किंवा घराच्या आसपास साप येण्याचे भय राहत नाही. शुभ व अशुभ संकेत त्यांचे खूप सोपे उत्तर आहे. या पक्ष्यांना किंवा वनस्पतीला पाहून तुम्हाला आपल्याला प्रसन्न वाटते. त्या आपल्यासाठी शुभदायक असतात आणि या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना पाहून आपल्याला किळस वाटते किंवा त्यांच्याकडे बघून आपल्याला मनात निराश येते किंवा भीती वाटते. त्यांना आपण अशुभ समजावे अशा प्रकारचे संकेत आपल्या घरात घडत असतात.
पण त्यांच्या आपल्या जीवनावर शुभ अशुभ परिणाम दिसून येतो. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.